तुम्हाला अजितीने सांगू राहिलो बरं. त्या पोरासंग तुम्ही तुमच्या पोरीचं लग्न लावून देऊ नका म्हटलं. काऊन बुवा, काय झालं काय? काही पोरात कमी कमी आहे का? अरे कमी पोरात कमी? अरे कमीत पोरगा आहे म्हटलं. अरे घर नाही दार नाही. अरे व्यसन सगळ्या जमान्याचे. कोठ्यावर जाते बायाचा नांदा आहे त्याले. असं कोणती टपरी नाही जरी त्याचे उधारीचं खातं नाही म्हटलं. अरे फुल वाया जर पोरगा आहे ते आमच्या गावातलं. त्याच्या घरी जर का पोरगी पडली तर समजून घ्या नरगात पोरगी पडली. जित्ताची तुम्ही नरगात ढकलू राहिले. आताच तुम्ही फोन लावा आणि त्याला सांगा की बा आम्ही आमची पोरगी देत नाही म्हणून. पण तुमचं नाव काय गाव काय काही सांगसान का? तुम्हाला काय करावं लागते? आम खाण्याचं मतलब रको उठल्या काय गिन रे हो बाबा. आपल्याला कायची आहे दुसरीची म्हणून आपण सांगितलं. अरे तुम्ही असं कसं काय करू राहिले? काल लोक तुम्हाला पोरगं पसंत होतं म्हणता आणि आता वाईन वक्ता म्हणून राहिले की तुम्हाला पोरगं पसंत नाही. काय तुम्हाला काय झालं काय नेमकं? अरे बा झाली गलती माणसाच्यानं. पण आता मला माझी पोरगी या पोराला द्यायचीच नाही ना. नाही द्यायची तर नाही द्यायची. रसा काय उरला राजा. आता लोक तू म्हणत की आपल्याला लवकर साखरपुडा उरकून घ्यायचा लवकर लग्न लावायचं चट मंगनी पड बिया. आता काय झालं तुला अचानक रातोरात काय गिरेमान फिरले तू असे? बुद्धी चलती माई बुद्धी चलती ना माई. मला सुचे नाही काही. आता मला लक्षात आलं काय करते काय नाही पोरग. मला आता पोरगी नाही द्यायची. जबरदस्ती आहे का काही? हे बा रात गई बात गई पुराणी बातों पर मिट्टी डालो. मला या पोरासंग आता मला पोरीचं लग्न करून द्यायचंच नाही. मला पाहिजे आता सरकारी नोकरीवाला. पण मी सरकारी नोकरीवाल्यालाच माझी पोरगी देणार हो भाऊ. ओ राजा सासरे वा असे काय करता राजा तुम्ही? आता काल लोक तर तुम्ही म्हणा राजा सांग कोणती तारीख पाहिजे तुले आणि काय अमकन डमकं कोणती किती ग्रॅमची अंगठी पाहिजे आणि काय. काल लोक तर विचारत जा असं काय झालं बरं आता तुम्हाला? ए वंगाईल्या तोंडाच्या पहिले तर मला सासरे म्हणून सोडून दे. मी तुझ्या सासरानी काही नाही. मी काही तुला माझी पोरगी दिली नाही. आणि हे पार बा शांताराम मी तुला सांगू राहिलो सध्याच. आपलं आता ते काल काय बोलणं झालं तर सगळं कॅन्सल. ते आता सगळं कॅन्सल. तुला काय सांगू राहिलो एक बार स्पष्ट स्पष्ट ऐकून घे. बहीण मायले काय चैलं याचं चैतन रातोरात कोणाला माहित. अरे हो पण मी काय म्हणतो घरी जाऊन गोष्टी करू ना. अशा गोष्टी रस्त्यावर होत असतात का का? गावाच्या चौकावर बोलावून तू अशा गोष्टी करू राहिला. चला ना घरी पाणी गिनी प्या चागे प्या शांत मनाने विचार करू आपण काय करावं लागते काय नाही या गोष्टीवर. अरे विचार करायचं तर काही राहिलंच नाही ना रे बा. मला माझी पोरगी द्यायची नाही तर नाही. जबरदस्ती आहे का काही? सुद्धा मैत्रीण जर का तुम्ही ऐकत असता तर ठीक. नाही तर हा पाय मागे जपानहून बॉडी बिल्डर बोलवला म्या गजनी टाईप. तुमच्या तिघायले भाऊ बगलीत दाबून दाबून मारणार आहे तो. समजला का? ठीक आहे आम्ही तर 4 जण. पहा हो आबाजी मी राजावर तुम्हाला धरणीतून सोडून देऊ राहिलो. पण तुमचा नातू हा तुमच्या बुरीच बसेल आहे. तुम्हाला मार खाल्ल्याशिवाय जाऊ द्याचा विचार नाही वाटतं मला याचा. अरे बा या वयात ताबाली मार खायला लावतं का? तू इच्छा असेल तर बा मला सांग. मी तो ताबाल टपोरे. ए दडकेल तोंडाच्या कवडी भर नाही अक्कलले का तुले? धमकी कोणाला देऊ राहिला रे तू? बापजीले मारता का तू? बापजीले? अबे 7 खेळ्यात विचारून घे बापजीची दहशत काय आहे तर. अरे बाबू अशी काडी फिरवणार का नाही? तू काय हा बॉडी बिल्डर काय? या बॉडी बिल्डर एकाच्यात मारून टाकणार आहो. जरा निघाले को नाही तर नाही द्यायची पोरगी तर नाही द्यायची तर निघ. लोकांच्या म्हटलं ऐकून लेखावर रिश्ते तोडू राहिले. तुम्हाला तुमच्या अकला नाहीत का रे? का चैल का तुमच्या अकला? पाहिन रे बॉडी बिल्डर तू या पुढे का असा बोलू राहिला मला? पाहिन तू का फुकटचा पैसा दिला का का तुले बोलावलं तर? ओ भाऊ जाऊ द्या ना. आता नाही म्हणून राहिला ना ते पोरगी द्यायचं तर नाही विषय मुळला. काय रे बिनकाऊन तुम्ही फाट्या पाडू राहिले राजावर विषय आले. जाऊ द्या ना. अरे का राजाव मामा असं करू राहिले का? तुम्हाला राजाव कोण काही सांगितलं का माबद्दल? काही झालं का? नाही नाही तू याबद्दल काही सांगितलं नाही. मला माहित पडलं तू पोरगा कसा आहे. मला माहित आहे ना. काही विषय नाही बा शांतारा. मी कान पकडून कान पिवतर बा माफी मागतो मी. कसं मी पलटलो मी मान्य करतो. पण कसं का ह्या पोराला मी चांगलाच वैकून बसलो. रंगरूप सगळं वैगलं मी आता मी काही पोरगी देऊ शकत नाही रे बा. माफ कर मले. कसं जाऊ दे तिकडे माफ कर आता. अरे बा माफीचा विषय नाही अटी. पण काल लोक तू काय म्हणस की मला गरीबाच्याच घरी द्यायची पोरगी आणि पोरगा गिरगा पसंत आहे आणि याच्याच घरी द्यायची नसन तसं. आता तू पलटू काऊन राहिला? अरे वाईट पोरगा नाही ना बा तो. त्यानं असे काही धंदे गिंदे केले नाहीत ना. तुला काय कोण सांगितलं का बारे? आता माहीत पडलं मले. सगळं माहीत पडलं ना. कोण्या रंगाचा आहे पोरगा आणि कोण्या गुणाचा आहे तर सगळं सांगितलं मले. सगळं माहीत पडलं आता. काय माहीत पडलं बा? काय काय माहीत काय पडलं तुले? तुम्हाला काही सांगितलं का माल्याबद्दल गावातले ना? तुम्ही फक्त त्याचं नाव सांगा ना मला. नाव सांगा फक्त त्याचं कोण आहे तो तर. अरे बापा रे आता दादागिरीवर उतरला तू. हा नवागून घेतला का ते आता दादागिरीचा? अरे बा आता तरी सुधावा तर लग्न होईल. नाही तर काही खरं नाही बरं. 100% ह्याचे कोणतरी कान भरले भाऊ गावातले ना. कोणतरी सांगितले. मी काय म्हणतो तुम्ही अरे लोकांच्या म्हटल्यानं ऐकू राहिले का तुम्ही? अरे लोक आग लावून द्यायचं कामं करतात. हे कोणी हात शकतात आणि ते कोणी हात शकतात. त्याला काय धंद्या? लोकांच्या म्हटलं नको ऐकू ना तुम्ही. अरे बा लोकांचं असतं म्हटलं ऐका लागते. त्यालाच तर माहीत असते कसं आहे. नाही तर सगळे तर झाकले मुठ सवाला खाली करून ठेवतात. आपलं ठेवतात झाकून दुसऱ्याचं पायतात वाकून. बाजूच्यालाच माहीत असते कसं कमत आहे काय नाही तर.
आता मला पोरगी द्यायची नाही आणि काहीच नाही बापा. रामकृष्ण हरी. अबे अबे घरी तर चाल, घरी जाऊन बोलू ना आपण. जाऊ द्या ना आबाजी, जे झालं ते झालं. मी का मला काय वाटते त्याला कोणतरी काहीतरी सांगितलं वाटते पोराच्या बद्दल, म्हणून कनी ते डायरेक्ट आज सकाळी उठला तन तन तर मग घरी आलते. ते चार रे बा आपल्याला सोयरीक तोडायची, असं करायचं नसं करायचं. आता हे पा आबाजी, तुम्ही सगळे मला चांगले दिसू राहिले. मी तुम्हाला सांगतो ना, आता हे बुडे येता येता मला सांगे बरं की ते 3 जण आहेत म्हणे तुमच्याच गावातले आहेत, ज्यानं याला टिपारी दिली. मी काय म्हणतो, तुम्ही पहिले 3घाचा शोध घ्या आणि चांगला मोठे लोक पिशाळ काढायचा आहे त्याचा. असं ठेचा द्यायले, असं ठेचा द्यायचं नाक की डबल त्यानं नाक वरच निघालं पाहिजे. नाही तर या पोराचं लग्न ते काय होऊ देत नाहीत भाऊ. काय बोलतो, आमच्या गावात 3 जण आहेत का? आमच्या गावातले? हो ना भाऊ, 3 जण आहेत. 2 एक टकला आहे त्यातलं, 2 जवान माणसं आहेत आणि 1 बुढे आहेत. आता त्याचे नावं तर मला माहित आहेत, मी सांगू शकत नाहीत बा. कसं आता जर का सांगितलं ना तर लोक पुढचा व्हिडिओ पाहतील मी नाहीत. मी काय म्हणतो, तुम्ही त्या 3घाचा शोध घ्या, चांगला पिशार द्या 3घाले. काय राजा शांताराम काका, मी कधी कोणाचं वाईट नाही पाहिलं हो, कधी कोणाच्या बुऱ्यात नाही, काही नाही. आपल्या कामाशी काम ठेवतो हो. माझ्यासोबतच असं काऊन होते काय माहित राजा काका. तुम्हाला तर माहीत आहे ना, मी हाताला कोणाचं भांडणं केले का? काही कोणाच्या भांडणात पडलो का मी कधी? पण लोक मग माझ्यासोबत असे काऊन करतात राजा? अबे बंड्या, तुला माहित नाही भाऊ, आजचं जग हे कलियुग आहे, कलियुग. या युगात म्हटलं कोणाला कोणाची खुशी बर्दाश्त होत नाही म्हटलं. अरे जो नाही तो कांड्या करायला असा एक्सपर्ट आहे. अरे त्या बी गावात सांगून ठेवतो ना की आता दिवाळीला मला लग्न आहे, दिवाळी झाल्यावर या उन्हाळ्यात मला लग्न आहे, लग्न आहे. अरे लोकांना ते खुशी बर्दाश्त नाही झाली बाबू. कसं इकडे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात रे लोकांचे. तू समजलंच नाही तुला अजून, तू लहान आहेस रे अजून. थांब, आता आपल्या गावातले ते 3 आहे, त्या 3घाचा पहिले शोध घेऊ दे मले. त्या 3घाचा जर लोक पिशार नाही काढत का नाही, लेका नावाचा शांताराम नाही, नावाचा शांताराम, समजला? अरे आपल्या गावातली खेकड्याची जात आहे ना रे, खेकड्याची जात. अरे कोणी वर जाताना असलं की त्याला खालीच ओढायचं. म्हणजे मी तर वर जातच नाही, तूही नको जाऊ नका. सगळ्याला म्हणजे असं खाली दगडाला खालीच ठेवायची, अशी अशी आपल्या गावाची जी चाऊल बोळेल आहे. येतो म्हटलं मग मी आबाजी, येतो म्हटलं काका. कसं आहे ते 3घा तुम्ही शोध घ्या आणि त्याला मोठे लोक मारा म्हटलं. त्याचा पिशार काढायची बी तुमच्या गावात शुभ प्रसंग होणं लय कठीण दिसून आलं मध्ये. येतो आता बुड्या मागे मागे जातो, नाही तर दिन एखाद्याला धडक कसं बुरा ट्रागा रागा गेलाय. हो हो, ये म्हटलं बाबू, बरोबर रे बा, त्या बरं सांगितलं. आता पाहतो नाही 3 जण कोण आहेत. हो हो, पहा मग येतो मी. काय राजा शांताराम काका, आता काय करू राजा मी? मला वाटलं राजा होते आता आपलं लग्न, तिथे पोरगी बी दिसायला मस्त होती ना राजा हो. काय नाक डोळे चरचर, गोरा रंग पान, अरे काय उच्ची तळान, काय दिसायला बी मस्त होती हो राजा हो. अरे सपनातून निघ रे, आणि आता काही करू नको. तू आता चुपचाप मा घरी चाल, तरी जाऊन पुढचा विचार करू काय करायला लागते. चला आता मा घरी पहिले. चला बा, तुमच्या घरी झाला. तुम्हाला काय वाटते, बंट्याच्या सोयरीकीत कांड्या करणारे पकडले जातील का? बंट्याचं लग्न होईल का? बंट्या आयुष्यभर रंडवाच राहील? सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला पार्ट 2 मध्ये भेटतील. पार्ट 2 लवकरच अपलोड आपल्या चॅनलवरती होणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, शेअर करा, कमेंट करा, बेल गो करा ना. तर तुम्ही आपल्या संग असंच जुळत राहा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.